शहादा तालुक्यातील पूर्व भागातील एकमेव इतिहासाचा साक्षीदार असलेला कोंढावळ येथील पुरातन भुईकोट किल्ला अनेक वर्षांपासून काटेरी झुडपे आणि घाणीच्या साम्राज्यात हरवला होता. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशमार्ग आणि आतील रचना झुडपांनी वेढली गेल्याने या ऐतिहासिक वास्तूकडे जाणेच जिकरीचे झाले होते. परिणामी स्थानिकांसह राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांनाही किल्ल्याचे वैभव अनुभवणे कठीण झाले होते. इतिहासाच्या या साक्षीदाराचे जतन व्हावे या भावनेतून ग्रामपंचायत कोंढावळ, सरपंच व उपसरपंच तसेच श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र शाखा कोंढावळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. किल्ल्याच्या आतील भागासह संपूर्ण परिसरातील काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने हटवून ऐतिहासिक रचनेला पुन्हा मोकळा श्वास देण्यात आला. हा किल्ला केवळ दगडमातीची रचना नसून तो गावच्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा आहे. मात्र काळाच्या ओघात ही वास्तू दिवसेंदिवस जीर्ण होत असून पुरातत्व खात्याने आणि लोकप्रतिनिधींनी या ऐतिहासिक वारशाची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती व संवर्धनाचे काम हाती घ्यावे अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे. काटेरी झुडपे हटविण्यासाठी सरपंच गोपाल भील यांनी मोफत जेसीबी उपलब्ध करून दिले. कोंढावळ ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. यावेळी स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र वडाळी शाखेचे मधुकर माळी, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच प्रतिनिधी विनोद अहिरे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू भील, भगवान भील, माध्यमिक शिक्षक कैलास सैंदाणे, दुर्गप्रेमी नारायण अहिरे, भास्कर अहिरे, लक्ष्मण मिस्तरी, ईश्वर भील, सुदाम भील, दिलीप भील आदी उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेमुळे किल्ल्याचे हरवलेले रूप पुन्हा एकदा उजळले असून कोंढावळच्या ऐतिहासिक अस्मितेला नवी ऊर्जा मिळाली आहे. श्री न्यूज शहादा. कोंढावळ येथील ऐतिहासिक किल्ला याची साफसफाई करण्यात आली. ही साफसफाई ग्रामपंचायत कोंढावळ तथा स्वामी समर्थ केंद्र शाखा कोंढावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही गावातील पुरातन असा किल्ला याची साफसफाई केली आहे. इथे झाडे झुडपे यांनी विळखा घातलेला होता. हा किल्ला ऐतिहासिक असल्याने इथे शिवाजी महाराज यांच्या पुरातन काळातील काही आठवणी आहेत. म्हणून शासनाने या किल्ल्यासाठी पर्यटन विभाग किंवा शासनाच्या स्तरावरून या किल्ल्याची डागडुजी करून दुरुस्ती करावी अशी ग्रामपंचायतच्या वतीने आमची मागणी आहे आणि याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित डागडुजी करावी ही विनंती.